स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। पत्रकाराबद्दल अपशब्द वापरणारा साक्रीतील पीएसआय यांच्यावर कारवाई करा। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन। साक्री येथील दिव्यांग पत्रकार शैलेश गादेकर यांच्याविषयी लंगड्या असा अपमानजनक शब्द वापरून हातपाय तोडण्याची धमकी देणारे पीएसआय महेश गायताड यांच्या विरुद्ध कारवाई करा अशी मागणी करीत आज धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील, सचिव सचिन बागुल, प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट, रवींद्र इंगळे, चंद्रशेखर पाटील, रवींद्र नागराणे, प्राध्यापक मोहन मोरे, पंकज पाटील, दीपक शिंदे, दीपक वाघ, मनीष मासोडे, आकाश सोनोने, संदीप त्रिभुवन, संदेश अहिरे आदी पत्रकार उपस्थित होते। साक्री येथे शैलेश गादेकर या दिव्यांग पत्रकार बांधवांसंदर्भात साक्री पोलीस स्टेशनचे पीएसआय महेश गायताड यांनी अपमानजनक वक्तव्य करून त्याच्या शारीरिक व्यंग्यासंदर्भात त्याचा अपमान केला आणि एवढंच नव्हे तर त्याला त्याचे हातपाय तोडून टाकेल अशा पद्धतीची धमकी देखील दिली। एका पोलीस वर्दीतील असलेल्या जबाबदार अधिकाऱ्याने असं वक्तव्य करणं आणि कुणाविषयी असा सार्वजनिकरित्या अपमान करणं हे निश्चितच पोलीस खात्याची प्रतिमा मलिन करणारं कृत्य आहे आणि म्हणून आम्ही या संदर्भात आज पोलीस अधीक्षक श्रीकांत ढुंगरे साहेब यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि पोलीस अधीक्षकांनी तात्काळ दखल घेऊन या संदर्भात होम डीवायएसपी ज्ञानेश्वर जाधव साहेब यांना या संदर्भात तात्काळ सूचना केल्या आहेत आणि तात्काळ अहवाल सादर करून संबंधितांवर कारवाई करण्याची त्यांची मागणी देखील त्यांनी आमची दखल घेऊन ती पुढे नेलेली आहे। निश्चितच यापुढे देखील अशा स्वरूपाचं कोणी वक्तव्य करणार नाही अशी निश्चितच आम्ही कारवाई करू अशी आम्हाला त्यांनी ग्वाही दिलेली आहे।